बुलढाणा लोकसभेसाठी झालेल्या मतमोजणीचा निकाल उद्या 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। त्यासाठी बुलढाणा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून एकूण 142 फेऱ्यानंतर बुलढाणा मतदारसंघाच्या खासदारावर शिक्कामोर्तब होणार आहे। मतमोजणीसाठी प्रशासनाकडून 1600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। लोकसभेसाठी झालेल्या मतदानाचा निकाल 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे। बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा निकालही मंगळवारी जाहीर करण्यात येणार आहे। शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मलकापूर रोड बुलढाणा येथे सकाळी 8 वाजतापासून मतमोजणीस प्रारंभ होणार आहे। मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। ईव्हीएमद्वारे मतमोजणीसाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी 14 टेबल राहणार आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे। त्यासाठी 84 टेबल राहणार आहेत। प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत। यामध्ये मोजणी पर्यवेक्षक टेबलवर ईव्हीएम मशीन्स पोहोच करण्यासाठी टेबलनिहाय एक कोतवाल कर्मचारी राहणार आहे। 6ही विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 142 फेऱ्या होणार आहे। या फेऱ्यानंतर निकाल मोजणी सहाय्यक आणि सूक्ष्म निरीक्षक असे कर्मचारी राहणार आहेत। बुलढाणा लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 25 फेऱ्या मेहकर विधानसभा मतदारसंघासाठी राहणार आहेत। त्यानंतर सिंदखेड राजा आणि बुलढाणा विधानसभा मतदारसंघासाठी प्रत्येकी 24 आणि खामगाव, जळगाव जामोद आणि चिखलीसाठी प्रत्येकी 23 फेऱ्या राहणार आहेत। लोकसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख खबरदारी घेण्यात येत आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।